अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला ग्रहाचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे। गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशराज योग, अमृतसिद्धी योग आणि सर्वसिद्धी योग येत आहेत। हा योग तब्बल 30 वर्षांनी जुळून आला आहे। त्यातच शनी कृपेने 3 राजयोगामुळे काही राशींना 9 वर्षे अपार श्रीमंती आणि नोकरीने सुरू होणार आहे। तर चला तर जाऊया, नवीन हे वर्ष कोणत्या राशीसाठी शुभ आहे। तर कसं आहे, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींना कलाटणी मिळणार आहे किंवा कोणत्या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपाचे बदल घडू शकतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर गुढीपाडवा हा 1 एप्रिल 2000 गुढीपाडवा हा सण 9 एप्रिल 2024ला साजरा केला जाणार आहे। गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशराज योग, अमृतसिद्धी योग आणि सर्वसिद्धी योग जुळून येत आहे। हा योग तब्बल 30 वर्षांनी जुळून येत आहे। त्यातच शशराज योग हा शनीच्या प्रभावाने तयार झाला आहे। प्रभावित राशींना हा योग खूपच प्रभावी आहे। तसेच शनीच्या कृपेचा पाऊस या राशीवर पडणार आहे। तसेच शनी आणि मंगळ या दोघांची युती होणार आहे। त्यामुळे तुमची रास पण ह्यात आहे का हे तुम्ही नक्कीच जाणून घ्या, कारण गुढीपाडवा हा 5 राशींना नक्कीच गोड ठरणार आहे। तर पहिली रास कोणती, तर मेष रास। मेष आणि धनु राशीच्या चौफेर स्थानी हे राजयोग फिरत असल्याने मेष राशीच्या व्यक्तींना या काळात भौतिक सुख मिळू शकतात। जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो, सुख मिळू शकते। तर तुम्ही सुद्धा नवीन मालमत्तेची खरेदी करायचा विचार करू शकता। पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। शिवाय कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकते। मेष राशींच्या व्यक्तींना बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात। पण फक्त मेष राशीच्या लोकांनी एवढं लक्षात ठेवावं की त्यांनी वाणीत आपल्या माधुर्य ठेवावे, कोणालाही वाईट बोलू नये। दुसरी रास म्हणजे वृषभ रास। शनिदेवाच्या वृषभ राशीच्या कुंडलीत हा 11व्या स्थानावर आहे। हा राजयोग वृषभ राशीच्या स्थानी लाभदायक ठरत आहे। या स्थानी वृषभ राशीच्या धनस्थानाचा येणाऱ्या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना बुद्धीच्या जोरावर भरपूर धनलाभ होऊ शकतो। शिवाय संतान प्राप्तीचे योग सुरू आहेत। नोकरदार व्यक्तींना रातोरात नोकरी लागू शकते। नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ आहे। यांना मंगळाचीही मोठी मदत होणार आहे। त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तीने साहस आणि पराक्रमाची जोड लागू शकते। गुढीपाडव्याला या 3 शुभ राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांना प्रचंड फायदा होणार आहे। मकर, या 3 पैकी 2 योग मकर राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत। या काळात मकर राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात नशिबाची साथ लागू शकते। त्यांचे शत्रूही दूर होण्यास मदत होतील। ज्या व्यक्ती विरुद्ध त्याच त्यांच्या पाठीशी उभे राहतील। त्यांनी 1 पाऊल पुढे टाकावं लागणार आहे। हिंदू वर्षात वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत त्यांना मिळू शकते। आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे। शनिदेवाची कृपा असल्यामुळे पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते। त्यामुळे त्यांना प्रचंड श्रीमंती येऊ शकते। या दिवशी 3 योग एकत्र येणार आहेत। नवीन योजना आणि उपक्रम यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे। सूर्य हा मीन राशीत असल्यामुळे ज्ञानाचा आणि अध्यात्म याचं ते प्रतीक आहे। तर चौथी रास आहे मिथुन। गुढीपाडवा हा मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी चांगले दिवस घेऊन येणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो। करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून येऊ शकतात। यांना अचानक धनलाभ होऊ शकतो। ह्या राजयोगामुळे काही अडचणी दूर होऊ शकतात। मिथुन राशीच्या व्यक्तींना जीवनात न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल। संपत्ती आणि प्रतिष्ठाही वाढेल। त्यामुळे मिथुन राशीसाठी हा योग खूपच चांगला आहे। तुम्हाला जर कुठली एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी पण करू शकता। नंतर 5वी रास आहे धनुरास। गुढीपाडवा हा धनु राशींना खूपच लाभदायक ठरणार आहे। उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसे मिळण्याचे धनु राशीच्या कुंडलीत लिहिले आहे। धनु राशीच्या व्यक्ती ह्या यशस्वी होऊ शकतात। धनु राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो आणि प्रगतीचे मार्ग निर्माण होऊ शकतात। धनु राशीच्या व्यक्तींच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच त्यांना नोकरदारांना प्रमोशनही मिळू शकते। या काळात तुम्हाला व्यवसायात चांगले यश लागू शकते। घरात आनंद वातावरण लाभेल।
तसेच अनेक स्वरूपात बदलही घडून येतील. तुमचा धनुराशींच्या व्यक्तींचा दिवस हा शुभ आणि गोड ठरणार आहे. त्यामुळे धनुराशीसाठी पण ह्या वर्षी गुढीपाडवा हा नक्कीच गोड ठरणार आहे. 3 वर्षांनी हा राजयोग येणार आहे. त्यामुळे ह्या 5 राशींसाठी खूपच तो लाभदायक ठरणार आहे. तर तुम्ही पण तुमची राशी आता आहे का ते नक्की बघा आणि त्यात तुम्हाला फायदा होणार आहे का हे पण नक्कीच प्रयत्न करा. कारण प्रयत्नाचे परमेश्वर, तुम्ही चांगले प्रयत्न केले तर यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.